या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। आज देशभरामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातोय। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरामध्ये रामनवमी निमित्त राम जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावानं पार पडला। या सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती। दुपारी 12 वाजता पारंपरिक पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। सोहळ्यानंतर मंदिर परिसरात जय श्रीरामाच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं। रामनवमीच्या निमित्तानं मंदिरात रोषणाई करण्यात आलेली आहे आणि खूप लांबून इथे पाया पडण्यासाठी भाविकही येत आहेत। तसंच मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अगदी पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। अमरावतीमधल्या पोलीस आयुक्तालयामध्येच एका पोलीस शिपायानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। स्वतःवरच गोळी झाडून या पोलीस शिपायानं आत्महत्या केली। विजय नागपुरे असं या मृत पोलीस शिपायाचं नाव आहे। या घटनेमुळे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ माजली। गोळीचा आवाज होताच परिसरामधल्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। ही आत्महत्या नेमकी का झाली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे आणि याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। भोंदूबाबा अशोक खराच्या कार्यालयामध्ये एसआयटी पथक दाखल झालंय। फॉरेन्सिक टीमसह एसआयटी पथक अशोक खराच्या कार्यालयात गेलेलं आहे। दोन्ही पथकांकडून अशोक खराच्या कार्यालयाची तपासणी सुरू आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणात आणखीन सुद्धा काही पुरावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कॅनडा कॉर्नर परिसरातील ओक्स ऑफ प्रॉपर्टी कार्यालयाची ही झाडाझडती केली जाते। अशोक खरातवर नाशिकमध्ये तब्बल 8 गुन्हे दाखल झाले। लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अशोक खरात पोलिसांच्या ताब्यात आहे आणि अशोक खरातच्या कार्यालयामध्ये एसआयटी पथक दाखल झाल्यानंतर तपासाला सुरुवात झाली। फॉरेन्सिक टीमसह एसआयटी पथक या कार्यालयामध्ये तपासणी करत आहेत आणि गेल्या 8 दिवसांपासून एसआयटीच्या माध्यमातून जो तपास केला जातोय त्या तपासाचा एक भाग म्हणूनच या टीम तर्फे इथे येऊन ही तपासणी करण्यात येते आणि यामध्ये आणखीही वेगवेगळे पुरावे, यामध्ये डिजिटल पुरावेही गोळा करण्यात येत आहेत आणि आतापर्यंत अशोक खरातवर आर्थिक शोषणाचे 7, आर्थिक फसवणूक आणि त्यासोबतच खंडणीचा 1 असे एकूण 8 गुन्हे दाखल झालेले आहेत। वेळोवेळी या ठिकाणी ज्या ज्या महिला पुढे येऊन तक्रारी करत आहेत त्याप्रमाणे आता याबाबतचा जो तपास आहे तो सुरू होतोय। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत। नाशिक मधल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसात 10वा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडित असे 2 गुन्हे, एकूण 10 गुन्हे आता अशोक खरात विरोधात नोंदवण्यात आले। मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सुद्धा अशोक खरात विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात हा गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते। खरातनं मृत्यूची धमकी देऊन फसवलं, माझ्याकडून मर्सिडीज कार घेतली, 21 देशात फिरण्यासाठी पैसे घेतले असा आरोप या व्यावसायिकाने केलाय। तर अशोक खरात विरोधात हा 8वा गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात विरोधात आता एकूण 10 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आता आणखीनच ही कारवाई कडक होते। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल करत कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। या प्रकरणामध्ये कोपरगाव येथील राहुल शिंदे, योगेश आढाव आणि बीड जिल्ह्यातील संदीप गर्जे या तिघांविरोधात अहिल्यानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासादरम्यान व्हिडिओ पाठवण्यासाठी साखळी उघड झाली असून राहुल शिंदेला योगेश आढवणे तर योगेशला संदीप गर्जे आणि यांनी व्हिडिओ पाठवल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या तिघांच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्वतंत्र पथकांना रवाना करण्यात आलेला आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिलेला आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे या प्रकरणाशी संबंधित असणारे व्हिडिओ व्हायरल करताना प्रत्येकानंच विचार केला पाहिजे, कारण अतिशय गंभीर असं हे प्रकरण आहे आणि यामध्ये महिलांच्या इब्रतीचा प्रश्न आहे। त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ प्रसार माध्यमांमध्ये आपण जाहीरपणे ते व्हायरल करू नये असं आवाहनही वारंवार केलं जात आहे।
पोलीस बंधा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.